भालेराव माझा मुलगा आहे आणि यांच्यावरती गंभीर म्हणजे चुकीचा डिसिजन आहे बुवा. एखाद्या दोघा नवरा बायकोंचं भांडण छोटं मोठं होत राहतं. मानव हा आहे, मानवामध्ये थोडंफार झालेलं असतंच, प्रत्येकाच्या घरात आहे. परंतु कोर्टाने हे ठरवलं पाहिजे की बाबा रे, आपण ज्या ठिकाणी कोर्ट न्यायाधीशपाशी आपण जातो आहे मागणी करण्यासाठी, तर लेडीजकडून पण न्याय असा गेला नाही पाहिजे आणि त्या पुरुषकडून पण नाही गेला पाहिजे. ते तिथं तुम्ही बसलेले आहेत खुर्चीवरती आणि तो योग्य रीतीनंच न्याय दिला पाहिजे. एखाद्या समजा लेडीजला तुम्ही जर न्याय देत असणार तर जे पुरुष काय करणार मग? तो एखादी मुलगा जर चांगल्या सभ्यमनाने जर वागत असेल आणि तो वागत असताना जर त्याला जर समजा जर त्रास होतो, की त्या मुलीचं तिचं बायोटा काढा किंवा तिचं पूर्ण अभ्यास करा आणि त्याच्यानंतर निकाल द्यायला काही हरकत नसतं न्याय. पण आज माझा मुलगा आहे दीपक भालेराव करून, त्यांनी 24 महिने झालेलं ह्या कोर्टामध्ये चकरा मारतो. आज त्याची परिस्थिती नाही, तो वॉचमॅनचं काम करतो आणि कोर्टाने सांगितलं बा तुम्ही 3,000 रुपये त्याला पोटगी द्या. त्याची ऐपत आहे की तो पोरासोरांना आपली बायको जर जवळ राहिले तर तो काही करेल ना, अजून दुसरे हमाली करेल, तिला सांभाळेल ना. तिला जर समजा जर तुम्ही जर वाया 3,000 रुपये देणार, अजून ती म्हणणार की दुसऱ्याकडून पण मला 3,000 रुपये भेटतील 4. मग ते असंच हे चालेल का जग? असं नाही चाललं पाहिजे. त्यांचं पोरांचं आयुष्य गेलं ना, त्याला बापांचा प्रेम नाही ना आईवडिलांचा.